हे बघण्यासाठी मी एवढ्या लांब आले. तर गाईजांनो, तुम्ही बॅकग्राऊंड बघून समजलंच असेल की मी कुठे आली आहे. सो मी आली आहे माझ्या गावाला. ऍक्च्युली खूप लोकांनी ना कमेंट मध्ये असं काय काय गेस केलं ना की माझ्या डोक्याच्या पण बाहेरच होतं. पण यार, असं गुजरात वगैरे तिकडे कुठे गेली नाहीये मी गावालाच आली. तर इथे का आलेली ते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. तर आमच्या गावच्या देवीची होती यात्रा, त्यामुळे सगळेजण जमणार होते आणि मग त्यामुळे मी तिकडे गेली सकाळी सकाळी. देन देवीला देण्यासाठी नैवेद्य बनवला होता ना, तो घेऊन आम्ही डायरेक्ट गेलो मंदिरात. मंदिरात गेल्यानंतर नारळ वगैरे फोडला, देवीचं दर्शन घेतलं, तिला साडी चोळी नेसली आणि मग आम्ही तिथून निघालो. दुपारभर टाइमपास केला, इकडे तिकडे फिरले आणि मग संध्याकाळी फायनली राहट म्हणजे काय तर हा जो विस्तू असतो ना त्याच्यावरून ते चालतात ज्यांच्या अंगात देवी आलेली. तुम्हाला हेच बघायचं होतं की हे कसं असतं आणि काय असतं, पण मी आजपर्यंत अजूनपर्यंत बघितलं नव्हतं हे सगळं. पण आपल्याला पावसाने दगा दिला. अचानक अवकाळी पावसामुळे ना सगळंच गेलं. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की चला जाऊ दे, हे तर तसं पण चालू होणार नाही, पण तेवढ्यात आमची तिकडून पालखी येणार होती. त्यामुळे म्हणलं हे नाही तर ते तरी ऍटलीस्ट बघायला भेटेल ना. त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो, मग दर्शन वगैरे घेतलं आणि माझं नाच गाणं चालू होतं. पण यार, माझा मूड एवढा घाण डाऊन होता ना की काय सांगू, बिकॉज मी ज्यासाठी आलेली ना तेच काम झालं नाही ना. पण आता काय करणार, असं बोलून घरी गेलो. आता हा होता पार्ट 1. आता त्या दिवशी रात्री काय काय झालं, कसं कसं बंदे खेळले, ते सगळं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून आणि फॉलो करायला विसरू नका, सो दॅट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग लगेच येईल.